फर्स्ट टाइम तुला तेव्हा माझा दिल जोरात धडकला. केसन दे जेव्हा तू झटका माझ्या हृदयाची होते शरीरातून सुटका. जेव्हा तू माझ्या जवळून जातेस माझ्याकडे बघून हळूच हसतेस तेव्हा मी माझा राहत नाही तुझ्याशिवाय दुसरं मला काही दिसत नाही. हे खरं आहे बरं का. एखादी गोष्ट जर मनापासून मागितली ना ती तुमची होत असते. तुझे प्रेम मला जाणवलं, पावला पावलाला जाणवलं. सोडलं राहुलला आणि आले तुझ्याकडे. शेवटी तू मला मिळवलंच. त्या देवाला पण माझ्या प्रेमापुढे आणि माझ्या जिद्दीपुढे झुकावंच लागलं. म्हणून तू आज माझ्या बाजूला बसलीस. जी गोष्ट आपली असते ती आपलीच असते. कितीही लांब गेली तर ते आपल्याकडेच येते. आणि मी तुझी शेवटी तुझ्याकडेच झालं. आता फक्त एकच इच्छा आहे माझी की आता मला सोडून लांब जाऊ नको. नाही ना जाणार लाली? बोल ना, नाही ना जाणार? अशी कशी येईल बरं? ती तर कायमचीच गेलेली. आके आता यालाच सांग रे, लाली नावाचं कोण नव्हतं आणि नसणार पण. बघच त्या लालीच्या नादामध्ये एवढं वाटलं. बाय करा आकाश लय लवकर आलास. हा कुठला आहे आज? आज आळे फाटा किंवा निघत राहील. चालतंय निघत चला मग. हा चालेल चाल लावतो. बनवा पटकन. धरा चालतंय लावतो गाडी. हा चालेल चालतं भाऊ का? हॅलो, वृषाली बोलतेय. बोला ना. आवाज घालून नका बोलू. बघू पुढं बोला. आहे का परत तसंच? होईन हळूहळू सवय. का फोन केला? 29 तारीख लग्नाची फिक्स केली. हा माहिती आहे की. काय काम होतं नाही सांगितलं? काम तसं काहीच नाही, सहजच केलता फोन. बरं ठेवू का फोन? ऐका ना, ते मैत्रीण म्हणाले 8 दिवसांनी लग्न आहे. लग्नानंतर अवघड नको जायला, दोघांमधलं बॉन्डिंग वाढावं म्हणून केलता फोन. बरं ठेवू का? मला गाडी भरायची आहे. ठेवतो. हा ठेवा ठेवा. कुठे गेला होता? एक ट्रिप होती तीच मारायला गेलतो. कशाला? तुला म्हटलं ना लग्न आलंय जवळ, घरी बसला तर काय म्हणे 8-10 दिवस. अगं आई लोकल ट्रिप होती म्हणून गेलतो का? जरा मोठ्यांसारखं वागावा. नवरदेव होतोय ना आता. अगं आई आता मी काय बार काय मला कळत नाही का तेवढं? तू पण करायला लागली. जरा येड्यासारखं नको करत जाऊ. मोठा झालं तरी सांगावं लागतं तुला. भाऊजी, मुलीच्या घरी जायचं होतं. साखरपुड्याची, हळदीची, लग्नाची शालू द्यायचं होतं. हा तुम्ही नाही तर संचार पाठवतो. हा नक्की. काय काळजी करू नका, नाही गोळ होणार. हा काय अडचण नको यायला परत. काय संचार पण आलाय. सांगा. हा संचार काय आलं भाऊ? काय नाही, मुलीकडे कपडे द्यायचे होते. हा मी नसतो जात. 2-2-2.5 तास लागतात. एक तर गाडीत पेट्रोल नाही. असं काय एवढं करतो? अहो भाऊ खरंच पैसे नाही तो. मी देते बाबा पैसे. नानी तुझ्याकडनं पैसे. हा, काय नाही होत. धर जा. धर जा. मुलीकडे जायचं. असं असेल का नाही? हा अहो भाऊ तुम्ही पायाला दम तरी देताय काय? सारखं काय ना काहीतरी सांगत असताय. नानी जरा काही याला बसलेला दिसत नाही भाऊला. द्या जातो. ये लवकर ये जाऊन. हा येऊ का नानी? हा ये ये. येतो. हा? बरं जाऊन ये लवकर. हा लवकर मग आता संध्याकाळ होईल. काय बी सांग घरी सांग. तुमचीच नेतो गाडी आता. हा नाही पण लवकर ये. येऊ का नानी? हा ये ये. काय करायला? सांगायचंच आता. पोरं असे असेच करतात. अरे डा 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 डा.
खरं सांगते भाऊ हा त्या तुला यायचं नव्हतं तर कशाला नाही म्हणत होता रे अरे बोलायचं असतंय तसं नाही तर नानीने पैसे दिले असते का आणि जरी पैसे दिले नसते ना तर भाऊने दिलेच असते की अरे कुठलंही काम फुकट नसतं करायचं मग घरचे असू नाही तर बाहेरचे असू समोरच्याला कामाची किंमत राहिली पाहिजे रे श्याम्या फुकट नाही करायचं काय बरोबर आहे तुझं हा मग हा पण ते जाऊ दे ते आकाश एकदाच गेला असेल सासरवाडीला त्याच्या पण आपण सारखं सारखं जातो आणि छोट्या छोट्या गोष्टीला जातो हा पण मला असं वाटायला लागले आपण तिथलं जावंच चालू हा तुला म्हणलं ना तो संत्या कुठलं काम फुकट नाही करत काहीतरी कारण असते म्हणून तर भाऊ म्हणले तेव्हा एका पायावर तयार घालून जायला काय कारण आहे सांग की जाऊ दे रे श्याम्या भाव आहे ना मी तुझा सांग की आयला नुसतं गोचेडागत शिकटलंय राहू नुसतं हा तुला सांगावंच लागतंय बरं ऐक हा अरे अक्षयच्या ज्या पोरीबरोबर लग्न ठरलंय हा तिची मावशी आणि सुत जुळलंय म्हणून तर जाणं येणं वाढलंय रे या रेड्याच्या नाकात येसन घालणं काय सोपं आहे होय हे, नाही म्हणजे तुला सांगणं अवघड आहे ते अरे त्या अक्षयाचं जमलंय आपलं बी भलं होतं तर काय अडचण आहे का नाही बरोबर आणि संत्या तुला माहिती आहे एकदम खुलून जगणार आहे भाऊ अरे प्यार हुआ इकरार हुआ अगं बाई तुझ्या सुरके ए सुरके काय ग? सुरके ए सुरके अशी काय बघती ओळखलं नाही का आणि ही कोण सारिका केवढी होती केसाचं बॉबकट गुडघ्यापर्यंत फ्रॉक गावभर फिरायची आता केवढं मोठं झालं माझं पिल्लू ए मम्मी कोण आहे अनोळखी सारखं सांगायला हात लावायला लागलेत सुरके तू सांगितलं ना मी कोण आहे कधी माझ्याविषयी काय बोलली का नाही माझा फोटो बिटो कधी दाखवला का नाही का दिला फोटो टाकून अरे बापानी तुझा तुझी आठवण आली का म्हणून आलो नवरा आलाय आता खायचं बघा काय ते सुरके बघ पुरी लय लहान होती लय गोड होती ती. मला लय आवडायची अजून मी तशीच दिसते काहीच फरक नाही बघ तुझ्यात आहे तशीच आहे तू. प्रेम आहे अरे काय आलं एवढं का टेन्शन मध्ये बसलाय हट चाला ही जिंदगी झट झाली रे काही नसताना ते साहेबांनी काढलं कामावरनं आणि त्या सरितानी काय सांगितलं बापाला काय समजा आणि त्या गाडीचं बी काही होईना झाले का गाडी तर कशामुळे काय होत नाही अरे ते लोन पास होईना झाले ते काय हप्ते थकले होते वाटतं अरे मग मी आहे ना माझ्या नाव करू आपण हो गोट्या खर्च होईन का तुझ्या नावावर अरे 100% होईल माझ्या नावावर बरं चांगलं जर झालं तर मनाचा राजा तर होईल आणि लोकांचं कवर ऐकून घ्यायचं हा? नको टेन्शन घेऊ हाय मी करू आपण माझ्या नाव काहीतरी चांगली जरा तुझ्या नावावर झाली तर पल्ले सोन तू इथं काय करतोय येडेपडे झाले जा बाबा इथनं अगं असं काय करते त्या दिवशी पण हाकललं आणि तेव्हापासून मला झोप पण येईना तुझ्याशिवाय बोलल्याशिवाय चैन पण पडा ना मला तू येडेपडे झाले का अरे माझं आता शिनगोट्याचं नीट झालंय सगळं आणि तुला आणि मला बघितलं ना सगळं बिघडायचं परत तू जा बाबा इथनं ऐक ना पल्ले असं नको ना करू तो नसल्यावर बोलत जा ना डोक्यावर पडलाय का तो नसताना बोल तुला काय कळतं का रे थोडंफार जाईत ना मला घासू दे भांडे असं नको ना करू बोल मी नसते ऐकत तू जा बोलले ना नको माझ्या माग माग करू मैत्रीसाठी प्लीज मैत्री बित्री काय नाही जाईत ना असं अचानक नको ना बोलणं बंद करू प्लीज मी अशीच करते जा ऐक ना पल्ले प्लीज यार बोल ना तू जा रे बाबा तू इथनं काय प्लीज प्लीज नाही जाईत ना पल्ले तुला जा बोललेलं कळतंय का मैत्रीसाठी कसली मैत्री निघेल ना आले मैत्रीच्या लाडके निघेल ना प्लीज 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 मैत्रीसाठी बोल ना पिल्ले आले मोठा आले मोठा मैत्रीच्या लाडके आहे दसऱ्यात मी ओळखलं नाही का अगं तुझा दसऱ्या कशी झाली ग तू जाताना तर सारखी तुरू फिरायची आणि आता डायरेक्ट खाटावर सुरकी लक्ष देत नव्हती का तुझ्याकडं कशी झालीस तू आता काळजी करू नको मी आलोय ना इथं हां चांगल्या डॉक्टरकडे दाखवू आपण
होईल बरं सगळं. हां ए मम्मी, काय चाललंय? तो माणूस खरंच माझा बाप आहे का? तो आल्यापासून तुला गपगप वाटतेस. माझ्या गप्प बसण्यावरून कळत नाही बाई तुला की तो तुझा बाप आहे म्हणून. पण मी म्हणते कशाला गप बसायचं? आधी होती तशी वाक्ये. वागते तो आल्यापासून त्रास होतोय ना तुला? नाही होत. अगं कशाला खोटं बोलतीस? तो आल्यापासून तुला बघतीये मी, कुठंतरी हरवल्यासारखी वाटतेस. कुठं हरवल्यासारखं काही बी नाही. मम्मी, त्या माणसामुळे काय गांगरल्यावानी करायला लागलीस? आणि तुला पण असंच वागायचं असेल ना तर हाकलून दे त्या माणसाला. काय हाकलून दे? अगं त्याच माणसाच्या घरात राहतोय आपण. तुझ्या आईचं घर नाही, त्या माणसाचंच आहे. आणि आपण त्याला नाही, तोच दिन आपल्याला हाकलून. कशाचं टेन्शन घेतलंय मम्मीने काय माहिती. आणि काय लावलंस ग त्याचं? त्यो बाप आहे तुझा, जरा नीट बोल. गाडीवर काम आहे का साहेब? गाडी काम तुला अनुभव कुठं कुठं काम केलं याच्या आधी? काम केले नाशिक, पुणे, मुंबई. काय का लायसन वगैरे किती दिवसाचे? ना लायसन आहे की TR लायसन आहे. 15 दिवसांनी गाड्याच्या नंतर आहे का मग तुला कामावर घेईन मी. पण आता सध्या माझ्याकडे सगळे ड्रायव्हर वगैरे आहे. बघ काय होतं का कामाचं. तुझा नंबर वगैरे देऊन दे. बरं चालतंय, घ्या नंबर. सांग. 73 87. 73 87. नमस्कार. ते नाणीने दिलं तर त्या हळदीची साडी, साखरपुड्याची साडी, लग्नाचं शालू म्हणले वृषलेलं दाखवा. नाही आवडलं तर मग तुमच्या निवडीने घ्या असं सांगितलंय. पोरीला आवडल्या, पोरी कुठून दिसली तर बस झालं. खरं आवडेलच की, त्यांनी पाठवलं म्हणल्यावर नक्कीच आवडणार. बाकी लग्नाची तयारी कशी चालली? अहो एकदम भारी चालली. लयच गाय झालेली दिसते वहिनी का. चला येऊ का मग? चहा घेऊन ते लांब जायचंय, परत मग आलं तर. हा तसं लांब जायचंय, येऊ. थांबा, चहा झालाय, चहा घेऊन जा. पोरीचं वर लागलं की आपल्या मेवणी व्हायचं ओळखून घ्यायचंय. काय नको दाजी, एकदा झालं ना, एकदा झालं ते 6 महिने टिकलं नाही. 6 महिन्यातच घरी आणि एकदा बट्टा लागला म्हणजे लागलाच. चांगला मुलगा बघा, करून टाकू तिचं पण लग्न. हा एक पोरगा बघतो बघा. बरं येऊ का? लय लांब जायचे. हा ते नानीला तसं सांगा बरं, फोन करू. हा साड्यान ते दिले, येतो. हा चला येऊ का? अरे अक्षय, आला का? नाही म्हणून तू लग्न करायला लागलं की आता. काय करतो बावडे आता? बघ घरच्यांनी बघितली, जबरदस्ती करावं लागते. आणि मग लालीचं काय? आणि ती तर तुला लय आवडायची की. तुला आता अशा लावात घालीन ना मी. सगळं माहिती आहे तरी कशाला गिरावतो रे? मजा केली रे अक्षय. काय माझी गेली. बरं ऐक, आता परत दुसरीकडे कुठं भटकू नको बरं का. जे ठरतं ते एकदम योग्य ठरतंय. काय मग अक्षय, 29 तारीख फिक्स ना? काय धरलंय आता? चाललंय 29 तारखेचं. अरे फिक्स म्हणजे भाऊ 29 तारीख फिक्स आहे. त्या दिवशी नुसतं धिंगाणा घालायचं आहे. हा काय? मग कुणाची पोरगी? पोरगी नगरची. मग घरच्यांनी पाहिलं का तू? ना बाबा, घरच्यांनीच बघितली. हा काय? बरं झालं बाबा घरच्यांनी पाहिले. उगाच आपण बघायचो ना आयुष्याला लागायचा घोडा. घोडा लागायचा म्हणजे अरे पद्धतशीर घोडा लागतोय आयुष्याला. होय अक्षय? चल. हॅलो. ए रुपा, रुपा नुसतं हो करते, समोर नाही बोलायला मिळत. निदान फोनवर तरी बोल की. काय बोलायचंय? आता आहे का? उगा आडमुठ्यागत करू नको बरं. सगळं कळतंय तुला.
अहो नाही, खरंच नाही. गप काय, सगळं माणसाला कळत असतं, उगा आव आणायचं माणसाने. जाऊ दे बाबा, तुम्हाला सांगितलेलं कळतच नाही. ठेवते मी. अगं 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 अगं, नाही 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 नाही, नाही कळत तुला, बस. सांगते माणूस तर. पण खरं सांगू का, तू आली आणि पुढे त्याला काडीचा आधार मिळाला बघ. नाही तर माझं जीवन असंच चाललं होतं, जगणं काय असंच चाललं होतं. पण आपल्यात कुठं तसं काय? नुसतं बोलायला बी तसं लागतं वय. आणि तुझ्या मनात नव्हतं, मग मला नंबर काय दिला मग? बरं जाऊ दे, ठेवते मी. बरं ठेव, पण दाजीला सांग संत्याचं माझं लग्न होणार आहे म्हणून. हा सांगते. संत्याच माझा दगड होणार आहे. ठेव. ठेवते. रुपा अर्पी त्याला हे कोणाचं घर आहे पण मरते त्याच्या आईला. रुपा काय रे अक्षा, भावड्या सांगत होता कशाला स्वतःला त्रास करून घेतो रे? सोने, अरे 7 वर्षाचं प्रेम होतं रे. डोळ्यासमोर आपला माणूस परक होताने बघितलंय रे. काय प्रेम प्रेम लावलंय रे? या जगात कोण प्रेम करतच नाही का? अरे करत असतील, अरे पण माझं प्रेम, अरे माझ्या स्वतःच्या हाताने तिच्या नवऱ्याच्या हातामध्ये दिलंय. अरे कवर प्रेम प्रेम प्रेम, प्रेम सोडून तुझ्या आयुष्यात दुसरं आहे का नाही काय? ए झाटलेर, तिकडे करतो ना डेअरीमध्ये काम. अरे ते आधीच भावड्याने डोक्याची आई बहीण केली आणि त्यात तू नको अजून भर टाकू. तुला काय काढायचं रे प्रेम? अरे डेअरीमध्ये कामाला होतो रे, तिथं पण झालं होतं मला एक प्रेम असंच. काय सांगू तुला, रोज सायकलीवर जायचो रे तिला घ्यायला, सोबत जायचो कामाला, तिच्या घरामागं गपचूप जाऊन लपवायचो. मग ती हळूहळू तिथे यायची रे, तिथून सोबत जात होतो आम्ही. अरे एका डाब्यात जेवायचो रे, ती माझ्यासाठी रोज नवीन नवीन भाजी आणायची. जेवता जेवता ठसका लागला ना, ठसका, तिची स्वतःच्या हाताने ती मला पाणी पाजायची रे. आणि तू काय सांगतो, अरे तुझ्यासारखा दारू नाही पित बसलो, स्वतःला सावरल्या रे घरच्यांच्या तोंडाकडे बघून. आणि तू म्हणतो मला प्रेम कळत नाही काय? अरे जाटू, प्रेमापुढं आहे का नाही दुसरी दुनिया? अरे तो भावड्या सांगतो, मी सांगतो, आम्ही काय जख मारायला सांगतो का? अरे आईकडे लक्ष दे रे, ती जन्मदाती माऊली तुझी. जग लक्ष दे जरा. अक्षा सिर सलामत तो पगडी 50. ड्रायव्हर आहे ड्रायव्हर, ड्रायव्हर कधी हार नाही मानत. सगळं संपायच्या आधी सावर स्वतःला. अरे सोन्यान भावड्यासारखी माणसं आहेत की तुझ्या सोबत? पप्पा, ओ पप्पा, झालं का तुमचं? मला बोलायचंय. बोल की बाळा. तुम्ही त्या पोराला का काढलं? कुठल्या पोराला? प्रेमला हो. अगं एक जण गेला म्हणजे आपलं काही काम थांबत नाही. हा, बरेच गरजू लोक आहेत, येईल कोणतरी. अहो पण मी ते म्हणतच नाहीये, मी प्रेमचं म्हणते. तो पण चांगलाच होता की. कसं आहे बाळा, काही गोष्टी करावं लागतात, नाही तर त्याचा पुढे जाऊन त्रास होतो. हा, त्याच्यामुळे आधीच सावध राहिलेलं बरं असतं. हा, ह्याच्या आधी तर तुम्ही प्रेमचं लय कौतुक करता, मग आता कामावून काढल्यानंतर कसं काय सावध झाला? अगं जाऊ दे, सोड ना, येईल ना दुसरा कोण. मला तुमचं काहीच कळत नाही. चांगला माणूस सोडला आणि नको त्यांच्या येण्याची वाट बघताय. नाहीच भेटला दुसरा माणूस, काय फरक पडणार आहे आपल्याला? हा, आपल्याला तर होईल थोडा त्रास. आहेत बाकीचे लोक, करू इकडचं तिकडं काहीतरी. म्हणून तुम्ही त्याला कामावून काढलं का? काय प्रेमला धरून बसली का? अशी कितीतरी लोक आली आणि गेली, आधी नाही कधी असं म्हणली ना, आत्ताच काय मग? अहो पण त्याच्यासारखं कोणी नव्हतं. कमीत कमी त्याला सांगायचं तरी का काढलं? का उगाचच? उगाच काही केलेलं नाहीये, काहीतरी कारण आहे म्हणून त्याला हाकललाय. काय आहे? मला तरी सांगा. त्याला नाही सांगितलं. मी त्याला सांगितलेलं त्याला कळलंच असेल. तो तुझ्या आसपास जरी दिसला ना, त्याला गावच्या येशीवर फाशी देईल काय? त्याच्यामुळे प्रेम प्रेम नाही करायचं. नाही काय लई लाड झाली हा मला.
शेट कुठे जायचंय? ए शेट म्हणत जाऊ नको रे. शेट म्हणलं की कसं पेट वाटतंय. कोणी बी यायचं आणि वाजवून जायचं. तुम्ही काही बोला, मी शेटच म्हणणार. हा म्हणजे आमच्या नावाची बदनामी करायचं ठरलंयस हा? दुसरं नाही का बोलता येत? दुसरं काही जमत नाही, ते शेट आपलं बरं आहे. हे पिशव्या घेऊन कुठे चालली? सारे तिला पहिल्यांदा बघितलं होतं ना त्याच्या ड्रेसमध्ये. लय भारी दिसत होती तरी. त्या गोष्टीला जमाना झाला. ती सासरी असते आता. अरे आली ना परत एकदा तिला ह्याच ड्रेसमध्ये बघायचं आणि बिना ड्रेसमध्ये पण. आजी पावशर दूध द्या बरं, ते म्हाताऱ्याला चहा प्यायचंय. प्रेम, मला बोलायचं तुझ्याशी. काय? अरे प्रेम ऐक ना. अरे प्रेम ऐक ना. अरे माझं ऐकून तरी घे आधी. प्रेम ऐक ना. मला काय ऐकायचं नाही. माझ्या मागं येऊ नका, जाऊ तिकडे. माझं ऐकून तरी घे. मला काय ऐकायचं नाही. अरे मग तुला कसं कळणार काय खरं आणि काय खोटं? मला काय खोटं खरं काय करायचं नाही. ऐकून घे. तुला जे कळालं ना ते सगळं चुकीचं होतं आणि मला तेच सांगायचंय. हे जर साहेबांनी बघितलं ना तर मला जिवंत मारतील. का माझ्या जीवाशी खेळताय? जा, मला काय बोलायचं नाही. जा बरं. मी बरं मारू देईल. मी आहे की तुझ्यामध्ये. तुझा जीव म्हणजे माझा जीव. हे सगळं बोलण्याचं आहे, हे दुसरं काय नाही. आणि जर मी गेलो तर तुम्हाला काय फरक पडणार आहे? मलाच फरक पडणार आहे म्हणून तर तुझ्या मागून आले. माझ्या मागे येऊ नका. आणि हे जे काय झाले ना त्याच्यावर पाणी टाका. काही नसताना साहेबाच्या मनात माझं वाईट झाले. आणि जर परत इथं साहेबांनी बघितलं ना तर सगळंच संपलं. काय नाही संपलं. हे जे झालंय ना हे सगळं गैरसमज आहे आणि मला तोच घालवायचा आहे. गैरसमज नाही, चांगलीच समज झाली. कुणावर भरोसा ठेवायचा नाही. त्यांच्या मनासारखं नाही झालं ना समोरच्या माणसाला अडकवतात. माझ्या मागे येऊ नका. अरे प्रेम ऐक तरी. अरे प्रेम, अरे प्रेम ऐक तरी. अरे माझं ऐकू तरी घे प्रेम. प्रेम, काय दिसत नाही ए, तू मला शिकू नको वसाड तोंड्या. पावसा पाण्याचं तुला गाडी कोणी बाहेर काढायला लावली? गाडी येत नाही तर गाडीत नको जाऊ बाहेर. समजलं काय? एकदा मला गाडी चालवायला तू शिकू नको. मला जाईत ना. शिकू नको म्हणजे गाडी येत नाही तर बाहेर नको गाडीत जाऊ. उगा त्या प्रेमची बहिणी म्हणून सोडून द्यायला लागले. समजलं काय? उगा गाडी येत नाही तर बाहेर काढते. तुला कळते काय? गाडी उचल आणि मग बोल. ए बघते मी ते. तू शिकू नको. जाईत ना. ए जा जा. तुला चालू करायला येते का बघ. हा तुला चालू कराय बघा येते का बघ. ए जा, मी बघते. जा, तू शिकू नको मला. जाईत ना. मला शिकवते, माझा नाद करतोय. जाईत ना. वहिनी, ओ वहिनी, भाऊ नाही ती करत सुनीता मावशीकडे गेली या. कधी येणार आहे? येईन थोड्या वेळाने. काय झालं बोला की. काय नाही अरे, शेजाऱ्यांनी काड्या घातल्यात. पुढच्या बापाचा फोन आला होता, ते पुढचं लग्न नाही करायचं, पोरलं फ्री पाहिजे. हां तुकडा नाही येतात. अरे असं ऐकलं किती टेन्शन येतं रे. तरीच म्हणलं अजून माझ्या लग्नामध्ये एक बी अडथळा कसा अजून आला नाही. आता काय करायचं नेमकं? लय टेन्शन आले मला. भाऊ तुम्ही काय कमीपणा घेऊ नका. ते म्हणतात ना लग्न नाही करायचं, मला बी नाही करायचं लग्न. हे जर कोणाच्या बी सांगण्यावर ना असं वागत असते तर आपल्याला बी नाही संबंध ठेवायचे यांच्याबरोबर. चांगले संबंध असेल त्यांच्याबरोबर बघा. यांच्यात राहायला वाढच लावतो आता. अक्षय असं काय करू नको. हॅलो हॅलो, आधी सांगितलं होतं तुला सगळं, मग कशाला नाटकं केली? तुम्ही काय बोलताय? काहीच कळना. नव्हतं करायचं लग्न तर बळजबरी कोणी केली होती? अहो खरंच काय झालंय मला काहीच कळना. लग्नाची तारीख धरून असू केलं का आमचं? चिडू नका. काय झालंय ते मला आधी कळू तर द्या. तुझ्या बापाला काय कोणीतरी काहीतरी सांगितलंय, मग तुझा बाप लग्न मोडायला लागलाय. आमचे पप्पा असं करणारच नाही. फोन ठेवा. काय झालंय ते मला आधी कळू द्या. असं दुसऱ्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणाऱ्या माणसांचा मला पण नाही संबंध ठेवायचे. अहो ऐका ना. करा तिकडे तुम्हाला काय करायचं ते. ऐका ना. मला काय लग्न नाही करायचं आता. ठेवतो. अहो ऐका. ऐका ना.
तुझ्या रूपा रूपा. पप्पा पण तुम्ही हा लग्न मोडण्याचा निर्णय का घेताय? आणि आपण किती फोन केले मग का नाही आलं ते पोरग? त्याला फोन का उचलला नाही? हा लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही एकदा परखून बघा त्यांना. आता मी तर फोन केलाय, तू बघ करून. मला तर वाटतंय बाई ती पोरग व्यवस्थित वाटत नाही मला. बघ तुझ्या विचारात तुला कसं वाटतंय ते. फोन उचल. आता यायला काय लिहिलं? आम्हाला अजून ती पोरग पटत नाही. माझ्या मनात ते आहे. बघ मग नाही तर मग पुन्हा आम्हाला म्हणतील तुम्ही काय वाटोळ केलं आमच्या असं. आम्हाला पोरग व्यवस्थित वाटत नाही बघ. मग बघ तुझ्या मनाचा काय विचार येतो. काय राव काय हो सारखं सारखं फोन करताय? माणूस फोन उचलत नाही म्हणलं कळत नाही का फोन करायचं नाही? अगं तू लगेच उचलते ना, आणि आता नाही उचलला म्हणून मग केला 2-3 वेळा. त्याला काय होतंय? बरं बोला, काय बोलायचं होतं? काय नाही, आपलं सहज केला होता. काही काम नव्हतं ना? मग ठेवा. हॅलो हॅलो ठेवू का? म्हणजे आज काहीतरी वेगळीच वाटायला लागली. काय झालंय का? काय नाही झालं, परत फोन करू नका. सांगितल्याशिवाय कसं कळायचं का? आणि परत फोन करू नका म्हणजे? अहो तुमच्या भावानी लग्न मोडलंय, जे काही जुळलं होतं ना ते सगळं संपले आता, आणि परत तुम्ही मला फोन करू नका. ठेवते मी. हॅलो रूपा. हॅलो. ह्याच्या तर आईचा किडा आहे अक्षयच्या, सोडत नसतो यायला. आता त्याचं बी तोडलं आणि माझं बी तोडलं. आईला कधीच्या काळातनं जुळलं होतं. हट. हॅलो, हा बोल. तुमच्या गावातली माणसं आहे, तुमचं चांगलं बघवत नाही. त्यांनीच मम्मी पप्पांचे कान भरवले. आमच्या गावातलं कोणी असं कान भरवणार? मनीषा म्हणून बाई आहे, तुमच्या गावातच राहत होती वाटतं. तिनेच सांगितले तुम्ही व्यसनी आहात, तुम्हाला बायकांचा नाद आहे, गावातल्या लाली नावाच्या मुलीसोबत तुमचं लफडं आहे, अजून बरंच काही काही सांगितलंय. म्हणून मम्मी पप्पा चिडले. लपडं नाही, प्रेम होतं माझं लालीवरती, आणि हे सगळं तुला आधीच सांगितलं होतं मी. अहो माझं काही नाही हो, मला सांगितलंय, पण ते मम्मी पप्पांचं. पण ते झालंय आता सॉर्ट. झालं असं सगळं सॉर्ट, पण आता मला नाही लग्न करायचं. अहो असं काय बोलताय तुम्ही? तुझ्या घरच्यांनी असं वागून माझ्या मनामध्ये थोडीफार लग्नाची इच्छा राहिली होती, ती पण मारली. आणि तूच काय, मला कोणासोबतच लग्न करायचं नाही. ठेवतो फोन. चाला काय चाललंय काय कळा नाही. अरे माझं लग्न होतं ते बघवा नाही तिला. अरे जर एवढंच वाटत होतं ना, आता सोडायचं नवऱ्याला मग. अरे तिला आली, अरे त्या ऋषालीच्या घरी सांगती, अरे त्यांच्या नजरमध्ये वाईट केलं मला. अरे गिरीजा जा ना. अक्षय काय तुझं नशीब पालतं रे, आणि मला तर असं वाटतं तुझं कधी चांगलं बी व्हायचं नाही बघ. आता चांगलं हो असं वाटत नाही बे. तिला आली कशाला सारखी माझ्या आयुष्यात घुसती. अरे मी त्याला विचारायचा प्रयत्न करतोय, कुठनं ना कुठनं माझ्या समोरच येते. अक्षय तिला आली ना, तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पनवती बघ, आणि मला असं वाटतंय तिला तुझं चांगलं झालेलं पण काय बघवत नाही. माझं कसं झालं माहितीये का, ब्रेक फेल झालेलं गाडीसारखं. जसे चालन तसंच मी चालतोय. अक्षय अरे काहीच गरज नव्हती बघ त्याला आलेल्या ऋषालीच्या घरी जायची आणि तुझ्याबद्दल असं काय बी सांगायचे. आणि मला काय वाटतं माहिती का, त्याला आलेला नेहमी तुला रडतच बघायचं बघ अक्षय. पण मी काय सांगतो, तू लग्न कर, आणि तुझं लग्न झालं ना की तू ऋषाली बरोबर सगळं फुंकर घालणार, आणि तुझं कसं सगळं नीट होऊन जाणार बघ. अरे सगळं खरं रे, मला फक्त एकदा लालीला भेटायचं. आयला शेवटी पालत्या गाडावर पाणीचे. काय करता येईल, काय करतो रे इथं? काय प्रॉब्लेम आहे रे तुझा? तुझा काय प्रॉब्लेम आला एवढं तेव्हा बोलायला लागलायस? ते लग्नाला काय नाही म्हणायला लागला? तो माझा प्रश्न आहे. तो काय रे?
अरे म्हणजे तुझं चांगलं व्हावं असंच वाटतंय ना. तुझी बायको आली, खायला प्यायला अन्न पाणी सगळं हक्काने मागता येणार म्हणून म्हणलं ना. आणि तू कधी बस मला चांगलं बघायला लागलाय? अरे तू कसा आहे ना, चांगलं माहिती आहे मला. अरे खरंच बाबा, म्हणून तर इथं आलोय ना. तू लग्नाला का नको म्हणतोय ते बघायला. काय काय झालं, का नाही म्हणतोय? तू बाय सगळं कसा बी वागलास ना तरी तुला सगळं माफ आहे. अरे तू भाऊ आहे ना माझा, आणि आता बी तुझा काहीतरी स्वार्थ असणार आहे म्हणून तू इथं आलायस. अरे माझं काय त्याच्यात, तुझं लग्न व्हावं असंच वाटतंय ना मला. तुझं असं तर रे काय पण, मी लग्नाला तयार होतो ना. आणि मग अरे तिला आली तिच्या घरी जाऊन काय बी सांगती, आणि मी लग्नाला नाही म्हणलोच नाही. आता ते आई वडील त्याच्या नाही म्हणले ते लाली, आणि ती तिकडं कशी काय? ते काय बरं माहीत नाही, पण ती तिकडे गेली ती. बरं असं बरं दिवस चौकात नको दारू पिऊ, धरला जा. काय तिच्या आईची लाली. ए पिशवी घेऊन ये बरं. तुझी आई घाली सावायला लागली, तिला बी तेल लावावं लागतं बरं. अगं मी तुला आवडणं झालं काय, परत पायाचं कातडं काढलं की. अगं माणसं तर माणसं, तू बी चावून खायला लागली की. चल रे अक्का, ए अक्का, अक्का. सारे लग्नानंतर पहिल्यांदा बघितली, केव्हा आली? 2-4 दिवस झाला आले. मग आलीची खबर नाही दिली ना, भेटायला आली. ए तुला काय द्यायचंय आणि तुला काय भेटायचंय? तू कोण आहे? अगं तू किती बी नाही म्हटली ना तरी आपलं नातं आहे की. ए कशाला आलाय ते सांग आधी. अगं माझं घर आहे, मी कधी बी येऊ शकतो. आणि सारे सासरचं पाणी लयच मानवलेलं दिसतं. ए बबल्या उठ इथून. ए मम्मी बाहेर ये बया, बबल्या आलाय बघ. खायला तू तर चिडायला लागली. अगं डोळ्यांना जे दिसतंय ना तेच बोलतंय, आणि मीच काय ग, कोणी बी हेच म्हणत. कळतंय की तुझं माजल्यासारखं बोलणं. अगं तू उगाच मनात काहीतरी आणते. लग्न अगोदर कशी होते आणि आता आता एकदम गुटगुटीत आहे. नवरा जरा जास्तच खाऊ पिऊ घालतोय वाटतं. ए बबल्या उठ इथून आणि हो बाहेर, आणि जर गेला नाही ना हकलून बाहेर काढल. काय ग सारे का मामा बिमा म्हणता येत नाही का? असल्याला मामा म्हणायचंय वय, मामा म्हणायच्या लायकीचं तरी आहे का ह्यो? बघितलं काके कशी बोलते सारी. आणि मामा म्हणल्यावर तुझ्या जिबीचे तुकडे पडतील होय ग. ए मम्मी कोणत्या पण गोष्टीवरून नको चिडू माझ्यावर. जाऊ दे काका, तिला काय म्हणायचं म्हणू दे. आणि बबल्या कसं काय येणं केलंस रे एवढ्या दिवसानं तू? आहे का तू पण लागली का सारे सारखंच बोलाय? येऊ का नको मी का जाऊ? अरे तसं नाही, लय दिवसानं आला म्हणून विचारलं. अगं तू तरी कुठं आवर्जून आलीस आणि मला लागली विचारायला कशाला आलं म्हणून. हा अरे लय दिवसाने आल्यावर विचारतात म्हणून मी पण विचारलं. सुऱ्या ध्यान बरं पिशवी इकडे. काय की बघ विषय. अख्खे हे तुझ्यासाठी साडी, आणि सारे हा तुझ्यासाठी ड्रेस. ड्रेस कोण घालू देते? नको मला तसलं. अगं आत्ताच्या बायका घालतात, आणि समजा नवऱ्याने नाही ना घालू दिलं तर मला सांग, मी सांगतो त्याला बरोबर. ऐका ना अख्खी. बरं घर हा चालतंय, तेवढं हे करा. हा. काय रे तुझं? काय नाही साहेब, तुम्ही काय ऐकून बी घेतलं नाही आणि मला कामावरनं काढलं. काय ऐकायचं रे बडव्या, काय ऐकायचं? हा दरवेळेस ऐकत आलो. काय ऐकायचं तुझं? माझं एकदा ऐकून घ्या की. काय तेच म्हणतो ना, काय ऐकायचं तुझं रे? साहेब झालं गेलं ते सोडा, मला घ्या की परत कामाला. झालं गेलं ते सोडा, छोटी गोष्ट आहे, छोटी गोष्ट आहे. झालं गेलं ते सोडा म्हणतो, हे घेतो. साहेब चुकलं माझं, एकदा मला गाडीवर घ्या की, परत एकदा इथून पुढे काय बी चुकी करणार ना. अरे काय बी चुकी व्हायला परत यायचं बी नाही काय? तुला सांगितलेलं कळत नाही का? परत परत चाटायला काय येतो रे? निघ इथून, माझ्या डोक्यात जाऊ ना. खाल्ल्या ताटाला जागला का तू? हा हा जिथं जेवला तिथं हागला का नाही? हा माय पोरीला नादी लावतो का? तुला काय वाटलं मला काय माहित नाही का? अहो साहेब तेच सांगायचं तुम्हाला. काय सांगायचं तुला? हा तू चिवते का मस्त तू?
हा एकदा ऐकून घ्या हा ऐकायचं रे तुझा हा ऐकायचा हा माझी पोरगी नसती ना सगळं ऐकून घेतलं असतं इथं विषय पोरीचा आहे माझ्या काळाचाच आहे का कोणी तोंड परत यायचं नाही चल तुला लय प्रेम दिलं चाल रे. तू तर कसं काय राहू शकतेस ग माझ्याशिवाय तू तर सांगायचं ना साहेबांना मी प्रेमशिवाय राहू शकत नाही म्हणून आणि आपलं काय नातं आहे ते कुणाला बी कळणार नाही आपलं हे नातं टिकवायचं म्हणल्यावर आपल्याला एकत्र आलंच पाहिजे तसं तुझ्यापासून लांब झालं ना फक्त डोळ्यासमोर फक्त तूच दिसते मला पण आपण एकत्र आलंच पाहिजे काय काय बघतो बोलू का आमच्या यांना थांब जरा तू आहो हो नका बोलू दादा थांब ना नको 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 बाहेर आहो जरा हा आता कुठे चालला पळून तसं पण आमच्या यांना आवाज दिल्यावर सगळे असेच पळून जातात ए अरे अरे थांब 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 हा वा रे वा काय कुठे निघाला चाललोय घरी चल बस सोडते नाही नको नको अरे बस की सोडते नाही नको अरे बस की नाही नको गावातली लोकांनी पाहिलं तर काहीतरी बोलतील उगाच कोण बोलतंय बघूया चल तुला नाही नको नको येतो अरे मी चल की पावसा पाण्याचं कुठं चालत चाललाय चल बस सोडते नको प्रीती म्हणली ना मग गप बसायचं चल कधी आली बोलतो पण नाही तू मला वाटलं शांतच बसणार आहे तुला माहित नाही का मला बोलता येते माहितीये असा का बसलायस नीट बस की मी नीटच आहे तुला गाडी नीट चालू मी नीटच चालवले तू शिकवू नको मला गोट्या चांगलं झालं तू ते सगळं खुळं डोक्यातून काढून टाकलं पल्ले परत माझ्या डोक्यात खोय असं कधी येणार बी नाही बघ तू परत तसं वागू नको ग मला नाही सहन होत तू काय बावट आहे का जरा ते नेमळे ते सोन्याच्या नादी मी लागणार आहे का अरे तुझ्या डोक्यात पण कसं काय आलं हे पल्ले मला माहित नाही असं दाखवू नको ग सगळं बघितलंय मी पोला खाडून बी बरंच पाणी गेलंय किंवा बघ पल्ले जे डोळ्यानं दिसतं ना त्याच्या विश्वास ठेवून जरा माणूस बघ मी झालं गेलं थोडं आता पण परत काय चुकीचं वागू नको बघ असं काय बी होणार नाही ते जाऊ दे सोड आता माझ्या डोक्यात एक प्लॅनिंग आहे बघ आपण लग्न करू आता लग्न पण घरच्यांना सांगायला लागणार ना घरच्यांना सगळं माहितीच आहे ना पल्ले तू मी ठरवलं लग्न करायचं मग आपल्या दोघांच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही आणि गोटे लगीन करेन तर फक्त तुझ्याशीच हो रे म्हणजे राजा त्याच गावात माझा जन्म झाला ना म्हणून माहिती आहे मला सगळं बरं झालं तू लवकर सांगितलं होऊन गेल्यावर आम्ही काय केलं असतं आम्ही तर लग्नाच्या गडबडीत होतो हा मग काय झालं असतं पोरीचं अहो आता वृषाली माझ्या बहिणीसारखीच आहे म्हणून सांगितलं मग आमच्या पोरीचं वाटलं तू सांगितलं आम्हाला चांगलं झालं बस आता चहा पाणी घेऊन जा तशी नको जाऊ बोल का भेटायचं होतं अशी का वागली कशी सगळं माहिती आहे तुला गेली ना माझ्या आयुष्यातून कशाला डवाडोळ करती तू मला इथं बोलवले मी नाही त्यामुळे कोण कोणाच्या आयुष्यात डोकावतंय ना कळलं पाहिजे वृषालीच्या घरच्याला काय बोलली का लग्न मोडले त्यांनी कोण वृषाली मी नाही ओळखत कशाला गोडं बोलती सगळं माहिती आहे मला तू काय न केलं लावू नको आणू सांगितलं मी तिच्या आईवडिलांना माझ्या मनात आलं केलं मी का केलं ते विचारतोय
मला चांगलं झालं बघ होत ना तुला. तुझ्या चांगल्यासाठीच केलं. चांगली नाही ती मुलगी. ती चांगली नाही हो, तू चांगली आहे का? चांगली नाही तर नाही, बस. तुला माझं एवढंच चांगलं वाईट कळलं असतं ना, तू माझ्यासोबत लग्न केलं असतंस. ते माझ्या हातात नव्हतं तेव्हा. मग आता आहे ना, मग ये नवऱ्याला सोडून. माझा नवरा येईल, जाते मी. बेंचोद. लोक काड्या करतेत, लग्न मोडवितेत, मग काय करायचं? आम्ही तुमच्याकडे आलोय. तुम्हीच फोनवर म्हटले, तुम्हीच आता यांचं त्यांचं ऐकता. मुलीला कोणी काय सांगितलं तुम्ही ते ऐकता. मग आम्ही नाही ऐकत पण. अहो 4 लोक काढे घालणारे असतात, ते म्हणून करायचं नसतं. आपण आपल्या पद्धतीने चालायचं असतं. झालं गेलं विसरून जायचं, आपण आपल्या पद्धतीने कार्य ओळखून घ्यायचं. तुम्ही लोकांचं ऐकू नका, हे ती तारीख धरून टाका. हो चालते ना मग. चालेल. झालं गेलं विसरून जा, हाय त्या तारखेला लग्न धरा. हो चालेल. भाऊ मला नाही करायचं लग्न. नाहीचा पाडा लावू नको, गप राहायचं. रुपा साधं गैरसमज झालेलं ते. माझ्या भावाने नाही तुझ्या दाजीनेच लग्न मोडलंय. आता झालंय बघ सगळं नीट. मला माहिती आहे हो सगळं. जावं बरं तुम्ही. आता एवढं लांब तुझ्यासाठी आलो ना, मला हाकलते का? हाकलत नाही हो, पण जावं तुम्ही. बरं आता करशील का नाही लग्न? मग आता अक्षयाचं नुरुशालीचं पण ठरलेल्या तारखेलाच होते ना लग्न. अहो आपलं बघू नंतर, आधी यांचं उरकू द्या आणि जावं बरं तुम्ही. उगाच बघन कुणीतरी असं माझ्या मागं नका येऊ. अगं बघू दे की, आता आपण दोघं बी एकाच घरातले ना. बघणाऱ्याला कुठं माहिती आहे की आपण एका घरातले. उगा कोणी बघितलं तर तुमचं काय नाही हो, मला नावं ठेवतील. जा बरं तुम्ही. बरं मग असं एकटं नको फिरत जाऊ कुठं. बस बरं गाडी, मी सोडतो तुला. काय गरज नाही, आले आता घर. आणि आता जा बरं तुम्ही. उगत आईनी दाजींनी बघितलं तर मलाच ओरडतील. पण तुझ्या मनात आहे ना नक्की? हा तुम्हाला मी नंतर सांगते, आता जा. बघ बरं का धोका देशील. संत्याने जीव लावलाय रुपा. अरे रंटाड रंटाड रंटाड, तुम्हें जो पसंद है आजी परिमाना रुपये. भाऊ 2 बियर आणव. सांगते तू? हा मग तू तिथं, मी हा घाबरली काय मला बघून? तुला कशाला घाबरू? तो काय वाघ आहे तुला घाबरायला? ए बाई, वाघाचे वाघ भले भले घाबरतात आपल्याला. आणि असं बी तुला शोधत होतो. कशाला? कशाला म्हणजे त्या आकाशच्या सासू सासऱ्याला काय बोलली का? त्यांचं लग्न मोडलं होतं आणि सोबत माझं बी. झालं? जाऊ आता? हा नवरा पुरा ना का तुला? हा नसल पुरत तर सांग. तो आक्या नाही ना तर मी आहे, कधी बी आवाज दे. सांगते नीट बोला. तू असं वागतो ना, मग तुझं कधी नीट होत नाही. हा नीट होत नाही मग कायला मध्ये मध्ये करते का? हा त्या रूपाचं मा तुटलं ना, तुला सांगतो मग असं बोकांडी बसल ना, मग विचार कर कसं दिसल ते. याला मध्ये मध्ये येते नुसती. पाहुण्यांना जर समजलं ना मुलगी लग्नाआधीच मुलाला भेटायला गेली तर लई नाव ठेवते. नव्हतं यायचं ना मग. तो झालेला गुंता मिटला हे सांगायचं होतं. तुम्ही रागात फोनवर बोलला म्हणून तुम्हाला भेटायचं पण होतं. तुम्ही दारू पिलात? हा डोकं टाळ्यावर नसल्यावर कधी कधी घेतो. दारू पिणं चांगलं नसतं आणि डोकं जागेवर नसलं तर कोणाजवळ मन मोकळं करायचं म्हणते. हे असलं पिण्याची गरज नाही येणार.
तुम्ही दुसऱ्यावर लग्न करा, मला नाही करायचं लग्न. मी कुठलाच विचार न करता इथं तुम्हाला भेटायला आले, कारण मला तुम्ही आवडतात. तुमचं साधे सरळ पण आवडतो, म्हणून तुमच्याबरोबर लग्नाला तयार झाली. मी आता लग्न करू का नको या मनस्थितीमध्ये नाही आहे. चांगल्या मुलीचं वाईट हवं नाही असं वाटतं मला. वाईट नाही हो, चांगलंच होणार. तुम्ही नाही नका म्हणू. तुम्ही मायात नका अडकून राहू. मायापेक्षा चांगला मुलगा भेटेल तुम्हाला. मला वाटतंय आपलं लग्न व्हावं, पण बघा तुम्हाला वाटते तसं करा. अरे अक्षय, अरे भास्कर, अरे किती पितोय अजून? एवढी पण चांगलं नसतं रे अक्षय. वाईट नाही रे, ही पण चांगलीच आहे. कधी पण पी, तेवढीच नाशा जाणार. दर येतो पण. अरे नको मला. अरे अक्षय, अरे आधी पण आपण पेतोच की. अरे पण लागा तुला दिवस कळा ना, रात्र कळा ना, आणि तू पी म्हणलं की लगेच मी पण प्यायची का? अरे आणि तिला आली, अरे लग्न मोडून म्हणती ती पोरगी चांगली नाही. अरे हे सगळं करून ती अजून माझ्यावर प्रेम करते दाखवते का? अक्षय, तू ना गुर फाटलाय त्याच्यामध्ये, आणि तिला आली तुझ्या समोर जरी आली ना तरी तू लगेच पगवतोय. अरे अक्षय, तुला एक सांगू का? अरे मग तीच तुझ्या मनातून जाय नाही. नाहीच जात. खोटं कशाला बोलू? लाली माझ्या मनामध्ये कायमची असणार आहे. अरे जवळ नसली म्हणून काय झालं, आजूबाजूला तर आहे ना. अरे हेच भास्कर, आधी ती ऋषाली तुझ्यावर जीव वावळून टाकती, आणि जी नाही तिच्या मागं लागलाय का तू? बावड्या, ती ऋषाली चांगली मुलगी आहे रे. तिने खरंच दुसऱ्यावर लग्न करावं. अरे हेच बंद कर. लालीची आठवण आली ना की हिची पण आठवण येते. काय बोललो तुला? दिल बारात असतो कटकट तुझ्या ही आई घाली स्वतः बी लांब जाय नाही, घरी काय पिच्या थोडा नाही. हॅलो, आलोच. आत्ता बोलवायचं तर उद्या बोलवती. मन भरलं नाही का तुमचं अजून, म्हणून घरापर्यंत आली तुम्ही? तू माझं काय ऐकत नाही. तुझ्या जवळ आले की तू लांब निघून जातोयस, म्हणून म्हटलं की घरीच यावं. कुठं जाणार आहेस पळून? तुम्ही वागलात तसं बरं वाटलं असेल तुम्हाला मला कामावरून हाकललेलं बघून. तेच तर सांगायचं आहे, पण तू ऐकायलाच तयार नाही. सगळा गोंधळ झालाय. तिकडे पप्पा तसं काय बोलले तुझ्याशी म्हणून तू असं वागायला आहे, आणि तुला वाटतं की मी जाऊन पप्पांना सांगितले. इतक्या वर्षात साहेबांनी कधी माझ्यावर बोट उचललं नाही, मग अचानक असं काय झालं? हे सगळं तुमच्यामुळेच झाले ना. मी नाही काय सांगितलं तुला, कवा धरणं तेच सांगायला लागली, पण तू ऐकायला तर पाहिजेस. अहो तुम्ही आता हे सावरासावरीच करणार. मी सावरासारी करत नाही, जे खरं आहे ना तेच बोलते. माझ्या तोंडातला घास काढून घेतला आणि मला बेरोजगार केलं. त्याचं काय बी नाही की माझं मी बघन, पण जेव्हा साहेबांनी चावी काढून घेतली ना तर माझ्या जीवाला काय वाटलं असेल ते फक्त माझं मला माहिती, ते तुम्हाला काय कळणार नाही. अरे मला बी लय वाईट वाटलं, म्हणून तर मी तुझ्या मागं मागं फिरते. एकदा का तू परत कामावरती आला ना की माझ्या मनाला शांतता भेटत, आणि जो काही तुमच्या दोघांच्यात गैरसमज झाला ना तो मी लांब करेन. मला काय माहित नाही तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय. जरी खरं बोलले ना ते तुमच्या पप्पाच्या वागण्यावर असं वाटतंय का जन्मात काय मला कामाला नाही घ्यायचे. जावा तुम्ही. अरे पण प्रेम ऐकू. जावा तुम्ही. एक नंबर. सुरकी अजून तुझ्या हाताची चव काय केली नाही. तुला आठवतं का हानम्याचं नवीन नवीन लग्न झालं, दोघं नवरा बायको जेवायला बोलवलं तर पूर्णाचा बेत केलता तू. काय आमटी जाळून दूर संगच. सारे का तुला सांगू का, गाडीवर जायचं मी, तुझी आई काय नाही फक्त भाकऱ्या आणि हिरव्या मिरचीचा खरडा एवढा द्यायचा. हा एक नंबर. अगं ते हाटल्यातलं जेवण काय ठेवलं त्याच्यापेक्षा भारी. अजून त्याची आठवण होती त्याची. त्याची तेवढी आठवण आली आणि आमची नाही आली का? तसं नाही का, तुझी आठवण आली त्याची बी आठवण आली. राहू द्या सारिका, जेव बघ.
मान पल्लवीला बोलू ए पल्ले ये की घरात. अगं थोडंसं काम आहे, मी नंतर येते. काय नुसतं काम काम ये की. थोड्या वेळात येते की. नको ये की. चल नुसतं काम काम. पाणी आण की. तुला तर लय घाई बाबा. काय मग काय चाललंय? काय नाही, मस्त आहे. एवढी गडबडीत कुठे चालली होती तू? कुठं नाही, जरा काम होतं माझं. मला तर असं वाटलं लग्न ठरलं का काय. नाही असं काय नाही. हा का? आमचा तर दादा म्हणतोय मला तर तिच्यासारखी बायको पाहिजे म्हणून. हे माई गप, असं काही नाही. हा खरंच का? असं म्हणतो का? त्याचं सोड, तुझं कसं चाललंय ते सांग. सारे तू खरंच आली? आता माणूस इतका विनवण्या करते म्हणल्यावर आमचं पण मन पागळणारच की. आणि तसं पण तू माझ्या मागं पुढं करत होतास. तुझा माझ्यावरच डोळा होता. नजरा समजतात की आम्हाला पण. माझा विश्वासच बसत नव्हता. तुला मी दिलेलं ड्रेस घालून आलीस. अगं माणसाला आयुष्यात काय लागतंय का? आता असे बघत बसणार आहे का येणार पण आव ना फेर सारे. या मिठीची वाट लय बघितली बघ. या मिठीतली फिलिंगच लय वेगळी. आता तू मला सोडायचं ना आणि मी तुला सोडणार नाही. बाकी सब झूट आहे बघ. आता फक्त सारिका आणि बबल्या. सारिका आणि बबल्या. सारिका आणि बबल्या. आईला मला वाटलं खरंच आली ती आली तर स्वप्नातच आली. काही खरं नाही. दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है. तुझं काहीच कळा नाही बघ. तुला समजायचं म्हणल्यावरती तुझ्या मनात जन्म घ्यावा लागेल. अशीच आहे मी. कधी कधी मलाच काय कळत नाही. बरं बोल, कशाला बोलावलं होतंस? तू म्हणला होतास ना तुझ्या नवऱ्याला सोडून ये. तयार आहे मी तुझ्याकडे यायला. मनावरा त्याचं काय? आपल्या आनंदापुढं दुसऱ्याचा विचार करायचा नसतो. बघल त्याचं तो. खरंच काय? मग तुला इथं कशाला बोलवलं असतं? तू दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय हे मला पण सहन होईना. हेच पाऊल जर आधी उचललं असतं ना हे सगळं झालंच नसतं. उशिरा का म्हणून अक्कल आली ना. चल आपण कुठेतरी लांब पुणे मुंबईला जाऊ, जिथं आपल्याला कोणी ओळखणार नसेल. चल मग, कशाला थांबायचंय? आज नको, उद्या जाऊ. नवऱ्याला जरा घोळ्यात घेते, माझं सामान आणते सगळं. उगाच कुणाला शक नको यायला ना. चालतं, तू म्हणशील तसं.
मग उद्या 12 वाजता पुलाच्या जवळ येऊन थांब. अक्षा, पाहुण्यांचा फोन आला होता. त्यांनी बोलवलं त्यांच्यात लग्नाच्या अगोदर देवाला जातात म्हणे कुठंतरी. जाऊन ये मग. बघू बघू नाही, जाऊन ये. बरं बघतो, येतो जाऊ. बघतो नाही, जाऊन ये. टवाळकापणा करायचं कमी कर जरा आणि आठवणीने जाऊन ये. दादा एक बियर आणव. आलो घेऊन. हा काय अजून लागत अजून सांगा. एकाने काय होणार आहे, अजून 2-3 आण. अरे कोण आहे हो पेताड हे? आकाश या की बसा. बसायला आलोय. काय आयुष्य बसवलंय माझं या बाईंनी. आकाश काय बोलतो काय कळलं ना मला. सरड्यापेक्षा मला फास्ट कलर बदलते तू तर. अरे तिथं थांबून धावून पुतळा झाला मला, पुतळा. काय लागते माझ्याकडे. म्हणजे तुम्ही आधी भेटले होते. बोळा रे तो बोळा. ही तुझी बायको माझ्याकडे आली, मला म्हणते पळून जाऊ पळून. आकाश, काही पण नको सांगू. हा, तुम्ही काय त्याचं मनावर घेताय? दारूच्या रशीत काही बरं होतंय. वास पण येतोय कधी दारूचा. दारू दारू बरोबर प्यायला लागलोय तुझ्यामुळं प्यायला लागलो दारू. फक्त सांग की खरं सांग जरा याला. तू निघ इथून. कळू दे ना याला पण. तू जा इथून. कळू दे ना, कळू दे तुझ्या नवऱ्याला. राहुल अरे मला तर फसवलंयस, पण अजून किती जणांना धंदा लावलाय नी. बाहेर निघ. ढकलू नको. निघ बाहेर. निघ. माझ्याच घरात येऊन माझ्या संसारात विष घालतो का? माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याविषयी अजिबात काय भरवायचं नाही. परत फिरकात सुद्धा नाही माझ्या आयुष्यात. गोडाच लावतो तुला, गोडा. परत कुत्र्यासारखं माझ्या दारात येऊ नको. काय म्हणत होता तो? दारू पिऊन काय माणूस खरं बोलत असते? अगं दारूच्या नशेतच माणूस खरं बोलतो. म्हणजे तुम्ही पण त्याचं मनावर घेताय का आता? तुम्ही तर येता जाता नुसता संशय घेताच आहे. तो आहेच परत आग लावायला. त्याला आपलं घर कसं काय माहित? आता ही त्याची सासूरवाडी आहे आणि मी त्याच्या गावची म्हणजे त्याला काय कळणार नाही? घ्या तुम्ही बी संशय घ्या अजून. अक्षय, अय अक्षय, ह्याच्या आईला पिऊन झोपलं हे. रोजची तारा झाली ह्याची. अक्षय
होय अक्षय, याला रात्र बिल झाली, थंडी गारठा. होय अक्षय, होय अरे उठ के अक्षय. अरे घरी आई वाट बघत असेल तुझ्या अक्षय. अक्षय हो. गावात कोणासोबत भांडलीस तू? कोणासोबत? ते विसल्याजावर कावर भांडलीस तू? तो माझ्या अंगावला, मग मी काय त्याचं ऐकून घेऊ? अरे मग अंगावर आलं म्हणलीस भांडायचं का? मग मी काय त्याचं ऐकून घ्यायचं चूक नसताना? जरा बहिणीसारखं राहा, नाही तर मावशीला सांगावं लागेल. राहते. तिथं मित्र नसता माझा तर मग काय झालं असतं? मग तू आहेस की. मी आहे की म्हणलं लगेच. शेंबडी. तू शेंबडा. प्रेम आहे, एक बदली ट्रिप आली, जातो का? जातो. कुठले? पुण्याचे. बरं जातो की. नंबर पाठवतो तुला व्हॉट्सअपला लगेच. हा पाठव नंबर. प्रेम आहे, जा काय मग 4 वाजता ट्रिप आहे, कर तेवढी ट्रिप. हा जातो ते करतो मी त्यांना फोन, जातो. प्रेम आहे, हा काय करतो इथं? ए मी बोलवले त्याला. तुला बोललोय का? प्रेम आहे, सांग ना. तर मी बोलवले त्याला. प्रेम ए, प्रॉब्लेम आहे? जरा शांत राहा. मी बोलवले त्याला. अरे गप जरा, शांत राहा. काय भांडणं करते रे तू? गप बस जरा. तू गा बस. ए सोन्या चल रे, या घोबड्यांच्यात काय बसण्याचा अर्थ नाही. घोबड. जा मग 4 वाजता ट्रिपला. हा जातो. चालतं, जाऊ का मग? हा. हा प्रीती बोल ना, कशाला बोलवलं होतं? काय काम होतं का? काय नाही, एवढ्या दिवसाने मी आले म्हणून तुला बोलवलं. बरं बोल ना, काय काम आहे? काय नाही, असंच बोलवले. तू माझा मित्र आहेस ना, म्हणून तुला बोलवलं. हे बाई, मला वाटलं काय काम आहे. चल जातो, मला काम आहे. लय भाऊ खाऊ नको. मी थांब म्हणलं का नाही, गप थांबायचं. आपल्याला जायचंय संध्याकाळी. कुठं जायचंय कुठं तर? नाही नको बाई, तुला एक तर काही गाडी येत नाही, उगाच पाडशील बिडशील मला. तुला नेते मी नीट. यायचं गप संध्याकाळी. कुठं जायचंय? ये तू सांगते. बरं बघू. बघू नाही, यायचं. हा बघू. यायचं. पप्पा, तुम्ही त्या प्रेमला परत कामावरती घ्या. आहे का? आली का परत तिथंच? तुला सांगितलं नाही एकदा? अहो पण त्याची काहीच चूक नाही. जे काही तुम्ही बघितलं ना त्या दिवशी, ते सगळं चुकीचं होतं. काय चुकीचं होतं का? अहो पप्पा, मीच त्याला थांबवलेलं. कशाला? त्याची बहीण नाही का प्रीती, तिचा विषय होता म्हणून. जर मी काही चुकीचे वागले असते ना पप्पा, तर मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं असतं का? तुमचा विश्वास नाही का हो माझ्यावर? घ्या ना पप्पा त्या प्रेमला कामावरती. सारखं काय घ्या 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 म्हणते का? आता गेला ना तो, कशाला तो विषय आता परत? अहो पप्पा, तुम्हीच म्हणता ना की एखादी चुकी नसताना त्याला शिक्षा द्यायची नाही. मग त्याची काहीच चुकी नाही, मग तुम्ही का शिक्षा देताय? घ्या ना पप्पा त्याला कामावर. खूप चांगलं पोरग आहे होते, गरीब आहे, त्याला का तुम्ही तसं करताय? घ्या पप्पा प्लीज, कामावरती घ्या त्याला. घ्या ना पप्पा, असू दे. भाऊजा, अय भाऊजा, काम दिशेने कानाखाली दिल ना, नीट बोलता येत नाही का? देवाने तोंड दिलं ना, गटरीसारखं वाहतं का? अरे मी फक्त विचारलं कधी आलास तू. तू कोण माझा मालक आहे? तुला विचारून गावात यायचं मी? अरे मी नीट विचारतो, नीट सांग की कधी आला. अरे दाजी ना तुझा. अरे तुरे बोलतो काय? नीट बोलता येत नाही काय तुला? हा, एवढी अक्कल नाही का तुला? वय अरे पण परत तीच का? चल ह्याच्या आईचं बघून बिलायचं. एक दिवस ह्याच्या मागं सुतळी बॉम्बच लावतो. आरो तुरो करू नको म्हणते. पल्ले, तुझ्यासाठी मी गिफ्ट आणले. माझ्यासाठी गिफ्ट? काय? हे बघ, मंगळसूत्र. तुझ्या बाजूला गोट्या नाही तर मी पाहिजे नव्हतो. सोन्या, मला माहित आहे पल्लवी तुला आवडते ते. अरे पण आपल्यावर जो प्रेम करतो ना, त्या माणसाची किंमत करायची असते. त्या देवाच्याच मनात माझ्याबद्दल प्रेम नाही आलं, तुझ्या तर मनात यायला पाहिजे नव्हतं ना. ए मम्मी, तू का त्या माणसाला काही बोलत नाही? म्हणजे माझ्या पप्पांना, तुझे मिस्टर. नाही वाटत काही बोलाव, नाही बोलत. अगं इतक्या वर्ष कुठे होते एवढं तरी विचारशील. काय विचारायचं? गेले ते पण आपलेच होते आणि आले ते पण आपलेच आहे. ते माझे पप्पा काहीच माहित नसल्यासारखं करतात. त्यांना पण कळू दे की तू किती त्रास काढलाय ते. माझा त्रास फक्त माझाच होता, दुसऱ्याला सांगून फायदा तरी काय ग? गेले माझे ते दिवस.
अगं तेच म्हणतीये, त्यांना पण जाणीव होऊ दे की. अगं सारे, तुझा बाप आहे ना, मला लई जीव लावायचं बघ, लई माया करायचा, जीवापाड प्रेम करायचं बघ माझ्यावर. मला कधी डोळ्या आड सुद्धा त्यांनी केलं नाही. मग असा माणूस एवढ्या वर्ष बाहेर राहिलाच कसा, बायको आणि पोरीला सोडून? आधी तुझा बाप गावातच कामाला होता बघ, पण लई मोठे पैसे कमवायचे म्हणून मोठ्या गाडीवर कामाला लागला. कधी मुंबई, कधी बँगलोर, कधी गुजरात, असं लांब लांब जायला लागलं. 2-2, 3-3 दिवस तिकडेच राहायचं. माझ्याकडे फार दुर्लक्ष झालं बघ त्यांचं. आणि त्यांचा जास्त दिवस तर मुंबईलाच जात होते. आणि तिथंच एका बाईच्या नादाला लागले. उद्या येतो म्हणून गेलेले, ते आत्ता परत आले. मग तुला कळाल्यावर तू काहीच नाही बोलली का त्यांना? माझंच माझ्या हातात राहिलं नव्हतं, बोलूनही काही फायदा नव्हता. म्हणून सारे तुला सांगते, आपली माणसं जप, त्यांना चांगलं सांभाळ. एकदा का हातातून येळ निघून गेली ना की काय बी उरत नाही बघ. कसं आहे, होत असते माणसाकडनं चूक. ए काऊ, काऊ काय? अगं नवरा आहे का तुझा? नाही. मग येऊ का मी? आता नको, नंतर ये. नंतर अगं लगेच जातो ना, आलो. नको, आता नंतर ये ना. अगं ऐक तर. बरं ये, मारतासा. काऊ, ए काऊ, काऊ. काय काव काव करतो कावळ्या? आता साव साव करून झालं असेल तेव्हा तुला काव आठवली का? अरे ते वेगळं आहे गं. आणि मी आत्ताच गावात आलोय ना. कधी आला माझ्याकडं? लगेच आलोय. हा, लगेच आला. अरे तुला गावामध्ये येऊन 2 ते 3 दिवस झालं आणि आता शिक तुला मी आठवली है ना? आपण आलेला महत्व आहे ना. काय आलंय तुला महत्व? अरे तुला कशाला आता माझी आठवण आहे ना? ती सारी आली ना आता. ते सोड गं, ये बरं. असं कसं सोड ना, सारखा सारी 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 करतो ना. मी सारे सारे हा मग? हं? अरे मी काय म्हणते, ती सारी तुझी भाची असेल ना आणि तू मामा लागतो ना तिचा. अरे ती सक्की भाची थोडी आहे. अशा कितीतरी बहिणी आहेत आणि कितीतरी भाच्या आहेत. सगळ्यांना धरून बसायचं. बाई तुझ्यासारखा बिन लाज आहे ना तूच आहे. मग एक काम कर, तू नवऱ्याला सोड आणि ये बरं माझ्याबरोबर. असं नवऱ्याला सोडून कोण येत असतं का? तू जाऊ दे. हा, तुमचं ते नातं आणि आमचं नाही नाही येऊ शकत. तू गप्प बसायचं. तेरी बी तू, मेरी बी. कळलं का? विचारतेस की. ती जाऊ दे, तुझा नवरा येईल. ये बरं. तसं पण माझ्या नवऱ्याला सगळेच घाबरतात. तुझ्या नवऱ्याला कोण घाबरतं? टाकू घ्या कदा बबल्याचा इंगा. हा माहिती बबल्याचा इंगा. ये बरं, आता नोकरी करू नको. ये. बबलू शेठ, बघ तुझ्या शूटरने आवाज दिला. बरोबर आहे. आला होता मोठा वाघ व्हायला, गेला ससा होऊन. त्यालाच म्हणतात बड्या बड्या बातम खाता येईल आता.
काय झालं रे? लय वेळ झाला आतमध्ये गेले म्हणून आवाज दिला. आई येड्या भावकात आहे का रे? सगळ्या मूडचा सत्यानाश केला. आतमध्ये काय करत होती एवढ्या वेळ तुम्ही? काय करत होतो म्हणजे झक मारा सगळं मूड घालवलं माझं. अरे मला वाटलं ते आलं म्हणून तू बोलवलं. ते नाही आला. चला चल जाऊ दे चला. शुक तुला आणायलाच नव्हतं पाहिजे. तापलेलं तव्यावर पाणी टाकलंस. आता तर खुश आहे ना का अजून राग आहे माझ्यावर? नाही हो. आता उद्यापासून गाडीवर यायचं आणि पहिल्यासारखं राहायचं. आम्ही तर विषय सोडला होता. आम्ही काम बी बघितलं होतं. आणि तुमचेच पप्पा असं काय बोलले होते? मी त्यांचीच मुलगी आहे. त्यांना कसं शांत करायचं मला चांगलंच माहित आहे. आणि जर तुला खरं कळालं नसतं तर माझं मन मलाच खात बसलं असतं. माझं बी टेन्शन गेलं आणि तुमचं पण टेन्शन गेलं. आता मी आणि माझी कमांडर. आता तुला तुझं मिळालं, माझं काय? तुमचं काय? अरे म्हणजे मी तुझ्यासाठी एवढं केलं त्याचं काय नको का मला? तुम्ही मोठी लोक, तुम्ही असंच करता. केलेली परतफेड मागता. नाही द्यायचं काय? राहू दे. मला काय पाहिजे सांगा. तू पाहिजे काय? काय नाही, तू फक्त खुश राहा, बाकी काय नको. तू असं उदास चेहऱ्याने चांगला नाही दिसत. आम्ही बोललेलं कधी मनावर घेऊ नका. सगळेच मोठी माणसं असे नसते. काही माणसं तुमच्यासारखे बी असतात. काय पाहिजे तुम्हाला? काय नाही. सांगा काय पाहिजे? काय नाही. सांगा की. बरं एवढंच म्हणतोय ना, सांगते. पण आता नाही, नंतर कधी तर. तुम्ही कधी बी बोलवा, मी लगेच येतो. तुम्ही बी काय याद राखू की इस ड्रायव्हर का वाद आहे. तुझे शब्द जरी नाही म्हणत असले ना तरी प्रत्येक गोष्ट हाच म्हणते. आता थोड्या दिवस तरी प्रेमाचा विषय बंद. माझ्या आयुष्यात काय चाललंय माझं मलाच कळत नाही. मम्मी तिचं दुःख नाही तर मलाच समज देत होती असं वाटत होतं. एकीकडे लग्नाचा नवरा आहे तर दुसरीकडं माझं प्रेम. काही गोष्टी मलाच समजुतीने घ्याव्या लागतील. तुम्ही अजून तोच हे का धरून येत का? नाही ग, राग गेला नाही का अजून? तसं काय नाही. तुम्ही जर अशाच रागात राहिले तर पुढं कसं होईल आपलं? अगं परत माणूस आपल्या घरात आलाय. अहो खरंच तसं काय नाही. तसं जर असतं त्याला हाकलून दिलं असतं का मी? तसंही मनीषा, एखादा परका माणूस आपल्या घरात आला ना तर घरातली लक्ष्मी निघून जाते. अहो खरंच तसं काय नाही. तसं असतं तर तुम्हाला आमच्या गावात बी परत नेलं नसतं मी. मग ते आकाश पळून जायचं काय म्हणत होतं? अहो ते दारू पिऊन बरळत होतं. नाशिक कुत्रे आपल्याला पावले पावले भेटणार आहेत. पण काय तुम्ही त्यांचं मनावर घेणार आहेत का? अगं तरी बी माणसाला वाटतंच की. तुम्हाला आधी बी सांगितले आणि आता बी सांगते, ह्या लालीने लय जीव लावलाय तुमच्यावर. आता तू जीव लावलाय आणि मी बी लावलायच की तुला जीव. मग जीव लावल्यावर मनात अशी शंका येत नाही? अगं शंकेचा प्रश्नच नाही. माझ्या जागेला येऊन विचार कर की. एकदा संशयाचं भूत डोक्यात घुसलं ना की समोरचा माणूस किती बी चांगला असला तरी वाईटच दिसतो. अगं चांगलं वाईटाचा प्रश्न नाही ग. दुसऱ्या माणसामुळं आपण लांब होतो. तुझा भूतकाळ स्वीकार केलाच की नाही, तरी बी तू परत परत तेच. पास की आता. ही मनीषा तुमची आहे आणि तुमचीच राहणार आहे. परत नाही ना असं करणार? नाही हो, विश्वास ठेवा. हॅलो हॅलो, तुम्हाला मी फोन केला होता, पोराला पाठवून द्या, तुम्ही दिले नाही पाठवून. हो पाठवलं होतं, काही काम निघालं असेल तर आलं नसेल. त्याच्या मनात नाही काय? नाही नाही हो, तसं काही नाही हो, तसं काही नाही. मी पोराशी बोलते आणि मग तुम्हाला देते निरोप. अहो आमची पोरगी लय सुंदर आहे, आम्ही काय कुठं पण हे करू शकतो. हो हो माहिती आहे, पण निघालं असेल, मी बोलते पोरासंग. नसेल तुमच्या मनात तर तोडून टाकू आम्ही. नाही नाही तसं काही नाही हो, करायचं तसं काही नाही.
आहेस रे? हाय इथंच इथं कुठं? गावात आहे. गावात कुठं? गावात लवकर ये घरी. रात्रभर कुठं होता? घरी येता येत नाही का लवकर तुला? कुठं नाही, इथंच होतो चौकामध्ये खालच्या. ये लवकर. आलो आलो. झाला का? हा झालं तर मनासारखं तुझ्यामुळे लग्न मोडले. तुला सतत नाहीचा पाडा चालू आहे. ऐकत नाही, स्वतःच्याच मानाचं करतो. वाटलं होतं पोरग तरी सुख देईन, पण नाही. आता सगळं तुझ्या मनावर, तुला काय करायचं ते कर, आम्ही मध्ये पडणार नाही. तुला जे वाटन ते कर. आता तुला बोलणारच नाही काही. नाही सुख देणार नाही. त्याच्याच मानासारखं करणार. बोल की आकाश. त्या दिवशी पण अचानक घरी आलता आणि हिचं पण अचानकच बोलवलं. आपण दोघं इथं बसलोय एकाच गोष्टीमुळं. तुमची मनीषा आणि माझी लाली. तुम्हाला माहितीच असेल ना, मनीषाला लाली म्हणतात ते. माहिती आहे. त्याचं काय? सगळं सांगतो. आज फुल अँड फायनल करायचं आहे. आमचं 7 वर्षाचं प्रेम आहे. तिचं मला सगळं माहिती होतं आणि माझं तिला सगळं माहिती होतं. तिचं तुझ्यासोबत लग्न झालं आणि तू आमच्या प्रेमात आडवा आला. अरे 7 वर्षाचं प्रेम होतं ना, मग तिने माझ्याबरोबर का लग्न केलं? तिच्या बापामुळं. तिच्या बापाला चांगला मुलगा पाहिजे नव्हता म्हणून ती तुझ्या पदरात पडली. तुमचं प्रेम 7 वर्षाचं असेल नाहीतर 70 वर्षात, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. माझं तिच्याबरोबर लग्न झालं ना, त्या क्षणापासून ती माझी झाली. आणि मला तुमचं आधीपासून माहीत होतं, पण ती माझ्याबरोबर चांगली आहे ना, याच्यातच सगळं माप आहे. आता डायरेक्ट विचारतो, लाली मला देऊन टाक. तुला पाहिजे ते करतो. तिला सोडून लांब निघून जा. अरे खाऊची पेंड वाटली का? बायको आहे माझी ती. माझ्या जागी जर दुसरा कोण असता ना, तर उचलून डोक्यात दगड घातला असता. अरे घाल ना, घाल दगड. अरे मी आलो तर एकदा सगळं संपून जाईल. अरे तुझी बायको माझ्याकडे आली, मला म्हणते पळून जाऊ. आणि काल बी तुझ्यामुळे नाही आली. तुझा विचार केला तिने. अरे तू काटा आहे रे आमच्या मधला. अरे तू जर आमच्या नसतं ना, म्हणजे आम्ही दोघं सोबत असतो. असं नसतं रे होत. कोणता नवरा आपली बायको तिच्या प्रिय करायला दे. शेवटची विनंती, आमच्या संसारातून लांब निघून जा. आत्ता हात जोडलेत, पण हात कधी पडेल ना काय सांगता येणार नाही. तुमच्या दोघांना माहीत नाही राहुल काय चीज आहे. आला माझं काय चांगलंच व्हाय नाही. लालीवर लय स्वप्न बघितली होती, पण सगळी पाण्यात गेली. प्रत्येक वेळी लालीने मला धोकाच दिला आणि मी तिच्या जवळ ओढलो गेलो. ती जितकी लांब जात होती तितका मी तिच्या जवळ जात होतो. पण प्रत्येक वेळी फक्त तूच मला साथ दिली. I love you. आणि जरी तुला धोका द्यायचा असेल ना, तरी मला सांगून दे. अरे लय जोरात धडकले रे. अशी कशाला गाडी चालवायची? त्याला पिले वाटतं. पिले किती डोक्याला लागले. मोठा ऍक्सिडेंट झालेला दिसतोय. काय माहिती पिणार कुठं तरी ठोकणार. आता तिला बरं वाटेल, कारण तिच्या आयुष्यातून निघून चाललंय. किती वेळा ती मला सोडून लांब गेली. एकदा मी पण जातो ना, आता तिला कळेल
आपला माणूस लांब गेल्यावरती किती त्रास होतो. लाले, माणसाला स्वप्न पडतात आणि माणूस विसरून जातो. तसे तुम्हाला विसरून जाशील. तू विसरू नाही विसरू. लाले, तुला बोललो होतो ना, ड्रायव्हर आहे ड्रायव्हर, शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावणार. तर बघ, श्वास बी शेवटचा आहे आणि शब्द बी शेवटचा आहे.